तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती, जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट. राष्ट्रवादी व शिवसेना शिंदे गटाचा अपक्ष उमेदवार संजय पारवे यांना बिनशर्त पाठिंबा. जळगाव जामोद नगरपरिषद निवडणूक चुरशीची होत असताना राजकीय वातावरणात मोठी हालचाल झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट तसेच शिवसेना शिंदे गट या दोन्ही पक्षांनी नगराध्यक्ष पदासाठी जनतेचे अपक्ष उमेदवार संजय बाबन पारवे यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. या घोषणेमुळे निवडणुकीच्या गणितात मोठा बदल घडण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. गीताभवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला. कार्यक्रमाला दोन्ही पक्षांचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार परिषदेच्या ठिकाणी पारवे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीचा उत्साह दिसून आला. संजय पारवे यांच्या सेवाभावी प्रतिमेला बळ. रुग्णसेवक म्हणून ओळख असलेल्या संजय पारवे यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे त्यांना लोकांचा विश्वास मिळत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी नमूद केले. नगरपरिषदेत कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे नागरिक दीर्घकाळ त्रस्त आहेत. या समस्यांना तोंड देण्यासाठी दृढ नेतृत्वाची गरज असल्याचे नागरिकांनी यावेळी अधोरेखित केले. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सामोरे जातात आणि म्हणूनच उद्या जे काही घडलं सर्व पत्रकार बांधवांच्या समक्ष आहे. आम्ही आपले सर्वांचे लाडके संजय बाबन पारवे यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर केलं आणि त्यानंतर आज शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार यांनी देखील पुरस्कृत उमेदवार संजय बाबन पारवे यांना पाठिंबा दिला. याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्यांचा फार फार आभार मानतो आणि आम्ही एकत्रित सर्व हेळे दावे बाजूला ठेवून या जळगाव शहराच्या विकासासाठी, जातीवाद संपवण्यासाठी, भ्रष्टाचार संपवण्यासाठी एकत्रित येऊन एवढंच मी माझ्या पक्षाच्या वतीने या ठिकाणी सांगू इच्छितो. धन्यवाद. पारवे यांनी नेहमीच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर काम केले असून आपत्कालीन परिस्थितीत सेवा देण्याची त्यांची तत्परता शहरात सर्वत्र चर्चेत असते. त्यामुळेच विविध घटक पक्ष, सामाजिक संघटना आणि स्थानिक नागरिक त्यांच्यावर विश्वास दाखवत असल्याचे दिसून येते. राजकीय पाठिंब्यात शरद पवार गटाची भर. राजकीय समीकरणांना अधिक बळ देणारी महत्त्वाची घोषणा म्हणजे दिनांक 24 नोव्हेंबर 2025 रोजी शरद पवार गटाचे पाटील यांनी संजय पारवे यांना दिलेला पाठिंबा. हा तिसरा मोठा गट पारवे यांच्या पाठीशी उभा राहिल्याने शहराच्या राजकीय वातावरणात नवीन दिशा निर्माण झाली आहे. प्रसेनजित पाटील यांनी सांगितले की नगरपरिषदेत सध्या असणारी अनियमितता, कामातील ढिलाई आणि नागरिकांच्या मूलभूत सेवांकडे दुर्लक्ष यामुळे शहराला सक्षम नेतृत्वाची आवश्यकता आहे. संजय पारवे हे प्रामाणिक, कर्तव्यदक्ष आणि समाजसेवेत अग्रभागी असलेले व्यक्तिमत्व आहे. नागरिकांमध्ये उत्साह, प्रचाराला वेग. या तिहेरी पाठिंब्यानंतर संजय पारवे यांचा प्रचार अधिक जोमाने सुरू झाला आहे. शहरातील व्यापारी, तरुण आणि वरिष्ठ नागरिक स्वतःहून त्यांच्या प्रचारात सहभागी होत आहेत. अनेक भागांमध्ये नागरिकांनी पारवे यांच्या बाजूने रॅली, जनसंपर्क उपक्रम आणि संवाद कार्यक्रम आयोजित केले आहेत. जळगाव जामोदमधील विविध सामाजिक गट, स्वयंसेवी संस्था आणि महिला मंडळांनीही त्यांना पाठिंबा दर्शविला आहे. शहरात बदलाची वेळ आली अशी भावना पसरत असून पारवे समर्थकांमध्ये उत्साह वाढला आहे. निवडणुकीत बदलाच्या दिशेने नवे चित्र. राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट आणि शरद पवार गट या तीन प्रमुख गटांचा पाठिंबा मिळाल्याने संजय पारवे यांच्या उमेदवारीला महत्त्वपूर्ण बळ प्राप्त झाले आहे. नागरिकांना बदल हवे असून पारवे यांच्या नेतृत्वाखाली पारदर्शक प्रशासन मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. आगामी नगरपरिषद निवडणुकीत हा त्रिकोणी पाठिंबा निर्णायक ठरू शकतो, असे राजकीय निरीक्षक सांगत आहेत. शहरातील मतदार या बदलाला किती प्रतिसाद देतात हे मात्र निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट.